नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय यांची जी परीक्षा आहे शिपाई आणि हमाल याच्या संदर्भाबद्दलची जी परीक्षा आहे तर ती आता संपलेली आहे। आता सर्वात महत्त्वाची तयारी कोणती आहे तर ती तयारी आहे आपल्याला मुलाखतीची। आपल्याला मुलाखत द्यायची आणि मुलाखत देत असताना नेमके कसे प्रश्न विचारले जातील किंवा कोणत्या टॉपिकवर विचारले जातील, आपण कशा पद्धतीने तयारी केली गेली पाहिजे या संदर्भाबद्दलचा आज व्हिडिओ आपण पाहूया, याच्याबद्दलची माहिती पाहूया। पण लक्षात ठेवा की आपण संभाव्य 50 प्रश्नाची ही आपण तयारी केली गेली आहे। या संभाव्य प्रश्नांमध्ये एक लक्षात ठेवा की आपण याच्यामध्ये 5 भाग केलेले आहेत। या 50 प्रश्नाचे काय भाग केले? पहिला भाग आहे जे की तुम्हाला वैयक्तिक माहिती आणि तुमच्याबद्दलची पार्श्वभूमी विचारली जाईल, ते प्रश्न नेमके कसे असतील। दुसरं आहे तुमच्या कामाचं स्वरूप काय असेल, शिपाई म्हणून जे हमाल म्हणून जे काम करताय तर त्या कामाचं स्वरूप आणि त्याची कौशल्य नेमकी काय आहेत आणि त्याच्या संदर्भाबद्दलचे काही प्रश्न आपण तयार केले। त्याच्यानंतर तिसरा भाग आहे की न्यायालयीन शिस्त आणि त्याची मूल्य, ते प्रश्न कसे विचारले जातील आणि आपण कशी उत्तरं दिली पाहिजे या संदर्भाबद्दलचा तिसरा भाग आहे। चौथा भाग आहे निर्णय क्षमता आणि प्रसंगावधान वापरून आपल्याला प्रश्न कसे विचारले जातील आणि आपण संयमपणाने शांतपणाने कशी उत्तरं द्यायची त्या संदर्भाबद्दलची माहिती। पाचव्या भागामध्ये सामान्य ज्ञान आणि जागरूकता, सद्य परिस्थिती नेमकीमध्ये सामान्य ज्ञानाच्या संदर्भाबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे या संदर्भाबद्दलची एक पार्श्वभूमी आपण पाहूया। आता एक विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही नीटपणाने ऑब्झर्व करा किंवा एक गोष्ट मी पण ऑब्झर्व केलेली आहे की ज्यावेळेस आपण कुठल्याही मुलाखतीला ज्यावेळेस आपण जातो ना, तर त्यावेळेस एक मनामध्ये भीती थोडीफार तर असतेच की नेमकं आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील, आपण कशा पद्धतीनं उत्तरं दिली गेली पाहिजे या संदर्भाबद्दलची प्रत्येकाला भीती असते। जशी तुम्हाला आहे तशी मला पण आहे। अशा मानसिकतेमध्ये असताना देखील आपण संयमपणाने शांतपणाने प्रश्न नेमके काय विचारतायत आणि आपण कशा पद्धतीनं उत्तरं देऊ या संदर्भाबद्दलची चर्चा आपण करूया। पहिला भाग आहे वैयक्तिक माहिती आणि पार्श्वभूमी। याच्या संदर्भाबद्दल सर्वात महत्त्वाचं जे पॅनल असतं, ते पॅनल हे तुमचा इंटरव्ह्यू पाडण्यासाठी नाही तर तुम्हाला बोलतं करण्यासाठी आणि तुमच्यातली योग्य कौशल्य ओळखून तुम्हाला ती एक संधी देण्याचाच प्रयत्न करत असतात। त्यामुळे तुम्हाला प्रोत्साहित करणारेच असतात। त्यामुळं एक आत्मविश्वासानं जा, शांतपणाने जा आणि व्यवस्थित उत्तर द्या, हीच तुमची खऱ्या अर्थानं अंतिम निवड आहे। त्यामुळं एवढा आपण अभ्यास पूर्ण केला आहे तर आता आपली निवड झाली पाहिजे। तर आपण सुरुवात करूया। पहिल्या प्रश्नाच्या संदर्भाबद्दल जर विचारलं गेलं की तुमची ओळख करून द्या असं विचारतील। आता ज्यावेळेस तुम्हाला तुमची ओळख करून द्या असं म्हटल्यानंतर तुम्ही कमी क्षमतामध्ये 35 ते 40 सेकंदांमध्येच तुम्ही ते अगोदर तयार करून ठेवायचं, आपल्याला नेमकं कसं बोललं पाहिजे, काय उत्तर दिली पाहिजे। तर लक्षात ठेवा, तुमचं पूर्ण नाव सांगा, तुमचं पूर्ण नाव, त्याच्यानंतर तुमचं शिक्षण सांगा आणि तुमच्या गावाचं नाव सांगा। नेमकं तुमचं नाव, गाव आणि शिक्षण या संदर्भात सांगा। कुटुंबाबद्दल मोजकीच माहिती द्या आणि तुमच्यातला सकारात्मक गुण त्यांना ठळकपणाने सांगा। म्हणजे एवढं 30 ते 35 सेकंदांमध्ये तुमचं मूल्यमापन झालं पाहिजे। दुसरा प्रश्न आहे पात्रता जास्त असूनही, समजा तुमचं शिक्षण आहे की काहींचं 12वी आहे, काहींचं BA आहे, काहींचं ME आहे किंवा आणखी काही तुमचं अदर समजा क्वालिफिकेशन असेल तर ते तुमच्या ह्याच्यामध्ये नमूदच असतं ते फॉर्म भरतानाच्या त्याच्यामध्ये। तर ज्यावेळेस अशी पात्रता जास्त असून देखील तुम्ही हे पद का निवडलं असं ज्यावेळेस विचारलं जाते, म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता पदांपेक्षा जास्त आहे, मग तुम्ही हे काम का करू इच्छिता असं ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जातं त्यावेळेस तुम्ही समर्पक उत्तर द्या। त्याच्यामध्ये सांगा की कोणतीही नोकरी लहान नसते, मला सरकारी नोकरीची नितांत गरज आहे आणि उच्च न्यायालयात सेवा करण्याची एक संधी हवी आहे। अशा पद्धतीने मी तुम्हाला आता सांगून ठेवतो की मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तर ती तुम्हाला शेअर करतो आणि ही जी PDF आहे तर तुम्ही ती PDF तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर मी तुम्हाला ती PDF ही शेअर करतो किंवा जो माझा मोबाईल नंबर आहे त्याच्यावर जरी तुम्ही व्हॉट्सअपला हाय जरी पाठवलं तरी देखील मी तुम्हाला ती PDF फक्त याच्यामध्ये एकच फक्त नमूद करा मला की तुम्ही क्लार्कचा फॉर्म भरलाय मुलाखतीसाठी, शिपायाचा फॉर्म आहे म्हणजे तुमचा की कशासाठी फॉर्म भरलाय तर त्या संदर्भाबद्दल तुम्ही एकदा नीट त्याच्यामध्ये लिहा। शिपाई आहे, वाहन चालक आहे आणि क्लार्क आहे, तर कोणत्या मुलाखतीसाठी कोणते प्रश्न हवे आहेत, नाहीतर मी तुम्हाला दुसरीच PDF जर शेअर केली तर ते तसं तुम्ही वैयक्तिक नमूद करा, त्यानुसार मी तुम्हाला ती PDF शेअर करेन। तर लक्षात ठेवा की कोणतीही नोकरी लहान नसते, मला सरकारी नोकरीची नितांत गरज आहे आणि उच्च न्यायालयात सेवा करण्याची ही एक सन्मानाची संधी आहे
अशा पद्धतीचं तुम्ही उत्तर द्या. आता तुमच्या कुटुंबाविषयी आणि परिस्थितीबद्दल जर विचारलं गेलं तर तुम्ही वास्तववादी जे खरं आहे ते सांगा. त्याच्यामध्ये कुटुंबासाठी ही नोकरी किती महत्त्वाची आहे हे देखील पटवून द्या. तुमच्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांचा देखील त्यांच्याबरोबर उल्लेख करा. म्हणजे तुम्हाला कुटुंबाचा आधार होण्यासाठी ही नोकरी तुमच्यासाठी जीवनावश्यक आहे हे पॅनलला पटलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही माहिती द्या. त्याच्यानंतर पूर्वानुभव आणि शिस्त या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा की तुम्ही यापूर्वी कुठं काम केलं आहे का. तर काम केलं असेल तर तिथं तुम्ही काय शिकला आहात या संदर्भात सांगा. म्हणजे तुम्ही एखाद्या खाजगी ठिकाणी काम केलंय, तिथला अनुभव, तिथली शिस्त तुम्हाला कशी उपयोगी होईल त्याबद्दल सांगा. किंवा कामाचा कोणताही अनुभव हा लहान नसतो, त्यामुळे तुम्ही ते शेअर करा. तुमचं छंद काय आहेत. आता तुम्हाला जर तुमचे छंद काय आहेत असं जर विचारलं गेलं तर म्हणजे तुमच्यातून त्यांना काय पाहायचंय तर तुमच्यातली असणारी सक्रियता पाहिजे. म्हणून तुम्ही छंद सांगा. शारीरिक संदर्भात असतील म्हणजे धावणं असेल, कबड्डी असेल, क्रिकेट असेल, खो खो असेल, जे तुम्हाला आवडेल असेल. ते शिपाई कामासाठी एक प्रकारची काय दिसते चपळाई दर्शवतं. म्हणून त्याबद्दल तुम्ही तुमचं धावणं, कबड्डी, क्रिकेट, व्यायाम या संदर्भाबद्दल तुम्ही ते शेअर करू शकताय. शिपाई पदासाठी का अर्ज तुम्हाला वाटतं का की तुम्ही या पदासाठी योग्य आहात. तर या संदर्भात असा प्रश्न विचारला तर हे पद न्यायव्यवस्थेचा पाया आहे. मला कष्टाची कामं करण्याची आवड आहे आणि या कामातून समाजाच्या न्यायदान प्रक्रियेत खारीचा वाटा उचलू इच्छितो. अशा पद्धतीचं एक उत्तर आपल्याला त्या पद्धतीनं देता येईल. गावाचं नाव आणि प्रसिद्धीच्या संदर्भाबद्दल तुम्हाला पॅनलनी प्रश्न विचारला गेला की तुमच्या गावाचं नाव काय आहे आणि कशासाठी प्रसिद्ध आहे. तर त्यावेळी तुम्ही सांगायचं की तुमच्या गावातली ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक माहिती जी विशेष आहे तर ती तुम्ही त्यांना व्यवस्थित सांगा. याच्यातून काय होतं की तुमची जी असणारी चौकस बुद्धी आहे म्हणजे एखाद्या तुमच्या गावाबद्दल ज्यावेळेस माहिती सांगताय किंवा एखादं धार्मिक स्थळ आहे किंवा एखादं प्रेक्षणीय स्थळ आहे किंवा तिथं तुमचे एखादा नॅशनल हायवे वगैरे जातोय किंवा राज्यमार्ग जातोय अशा पद्धतीची एक माहिती असेल किंवा विमानतळ असेल किंवा एखादं धार्मिक स्थळ जसं की लेण्या असतील वगैरे किंवा मंदिरं असतील, चर्च असेल, अशा पद्धतीचं जर असेल तरी ते देखील तुम्ही सांगू शकताय. वडिलांचा व्यवसाय काय आहे म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्याच्यातून संस्काराच्या संदर्भाबद्दल आपल्याला कळतं. म्हणजे समजा शेती असेल, मजुरी करत असतील तर तेही अभिमानानं सांगा. कष्टाचे संस्कार हे तुम्हाला घरातूनच मिळाले आहेत आणि तुम्ही कोणत्याही मेहनतीला घाबरत नाही हे स्पष्ट करा. हे एक त्याच्यातून उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे संगणकाचं ज्ञान आहे का. म्हणजे तुम्हाला संगणक चालवता येतं का. तर चालवता येत असेल हो मला MSc सारखा प्रमाणपत्राचा उल्लेख करा. न्यायालयात आता डिजिटल होत असल्यामुळं हे एक तुमचं बलस्थान हे त्यामधून होऊ शकतं. जर तुम्हाला हे काम मिळाले तर तुम्ही किती काळ काम करू शकाल असं ज्यावेळेस त्यांनी विचारलं गेलं तर त्यावेळेस तुम्ही सांगा की मी निवृत्तीपर्यंत या संस्थेत प्रामाणिकपणे सेवा करू इच्छितो. मला स्थिरतेची आणि न्यायालयात काम करण्याची एक सन्मानाची गरज आहे. यासाठी मी शेवटपर्यंत काम करण्यास तयार आहे. असं म्हणजे की त्याच्यातून एक वाटतं किंवा तुम्ही आता ही नोकरी मिळाली आणि काही दिवसानंतर तुम्ही ती हे त्यांना एक निश्चिती असते. म्हणजे त्याच्यातून एक तुम्ही त्या कामाशी निकड आहे हे त्यातून जाणवतं. विभाग दुसरा जो आहे त्यामध्ये कामाचं स्वरूप आणि तुमच्या कौशल्याच्या संदर्भाबद्दल आपण माहिती पाहू. आता लक्षात ठेवा की शिपायाची मुख्य कामं काय आहेत. तर लक्षात ठेवा मुख्य कामं ही फायली आणि कागदपत्र वेळेवर पोहोचवणं, कार्यालय आणि टेबल हे स्वच्छ करणं, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या काय करायचं आहे आज्ञा पाळायचं. म्हणजे हा प्रश्न म्हणून आपल्याला विचारता येतील. म्हणजे हे तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला साफसफाई जमेल का असं ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस लक्षात ठेवा की शिपाई कामात स्वच्छता राखणं हे महत्त्वाचं काम आहे आणि हे तुम्हाला आवडेल का असं ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस स्वच्छता हे मला माझ्या कार्यालयात नीटनेटकं ठेवायला नक्कीच आवडेल. हे काम मी मनापासून करेल अशी एक उत्तर आपल्याला समर्पक सांगता येईल. कार्यालयाच्या स्वच्छतेच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं की शिपाई पदावर काम करताना कोणताही अहंकार न ठेवता स्वच्छता करेन ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे हे त्या बोलण्यातून दाखवून द्या. त्याच्यानंतर आहे कामाचा वेळ आणि समर्पणाच्या संदर्भाबद्दल प्रश्न. म्हणजे कधी कधी काम उशिरापर्यंत चालू शकतो, तुमची तयारी आहे का असं ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस सांगा की हो न्यायालयात काम महत्त्वाचं असतं आणि कामाची गरज असेल तेव्हा मी उशिरापर्यंत थांबून ते पूर्ण करण्यास तयार आहे असं तुम्ही म्हणू शकता. आता लक्षात ठेवा की पाणी आणि चहा देण्यासाठीचा शिष्टाचार म्हणजे अतिथी किंवा वरिष्ठ आल्यानंतर तुम्ही काय कराल. तर लक्षात ठेवा शिष्टाचाराने आदरातिथ्य हे महत्त्वाचं आहे. शांतपणे अदबीनं
आणि किंवा चहा विचारणं हे शिपायाचं महत्त्वाचं कौशल्य म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता वक्तशीरपणाचं महत्त्व, आता लक्षात ठेवा की न्यायालय हे वेळेला अत्यंत महत्त्व असतं, त्यामुळं रोज वेळेत कार्यालयात हजर राहणं हे त्यातून अपेक्षित असतं. आता लक्षात ठेवा विभाग 3 वर्तन आणि शिस्तीच्या संदर्भात न्यायालयीन वातावरणातील नैतिकता या संदर्भाबद्दलचे प्रश्न आपण पाहू. गोपनीय माहितीचं संरक्षणाच्या संदर्भाबद्दल तुम्हाला प्रश्न विचारलाय. जर तुम्हाला कोणी महत्त्वाचा फाईल बद्दल विचारले तर तुम्ही काय कराल, तर त्याच्याबद्दल तुम्ही प्रश्न उत्तर देऊ शकता की मी न्यायालयाची गोपनीयता पाळण्यास काय बांधील आहे. कोणतीही अधिकृत माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही देणार नाही. हे समर्पक उत्तर आपल्याला राहील. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वर्तन म्हणजे नेहमी नम्रता आणि आदराने बोला. दिलेल्या सूचना नीट ऐकून घ्या. कामात कोणतीही चूक ही होऊ देऊ नका. आता लाच किंवा प्रलोभनाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर जर एखाद्या वकिलानं किंवा पक्षकारानं तुम्हाला पैसे दिले तर तुम्ही काय कराल, असं जर विचारलं तर मी अशा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही. प्रामाणिकपणा हीच माझी खरी संपत्ती आहे. मी लगेचच याची माहिती काय करेन, वरिष्ठांना देईन. हे समर्पक उत्तर राहील. त्याच्यानंतर गणवेशाचं महत्त्व काय, न्यायालयात शिपायाला विशिष्ट गणवेश दिला जातो का, तर हो, गणवेश हा शिस्त आणि ओळखीचं प्रतीक आहे. आपल्या कर्तव्याची जाणीव करून देतो आणि संस्थेची काय करतो, प्रतिमा उंचावतो. हे त्याच्यातून उल्लेख करता येईल. सांघिक कार्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर मी माझ्या सहकाऱ्यांशी जुळवून घेईन. जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना मदत करील, जेणेकरून न्यायालयाचं काम हे काय होईल, सुरळीत चालेल. म्हणून हे सांघिक कार्याबद्दल सांगता येईल. दुसरं आहे जनतेशी वागणं. आता तुम्ही प्रश्न विचारला जनतेच्या वागण्यासंदर्भात न्यायालयात येणाऱ्या सामान्य लोकांशी तुम्ही कसे वागाल, हा प्रश्न विचारल्यानंतर लोक न्यायाच्या अपेक्षेने येतात. मी त्यांच्याशी संयमानं आणि मदतीच्या भावनेनं वागेन, पण त्यांना चुकीचा सल्ला देणार नाही. हे समर्पक उत्तर सांगता येईल. कामाच्या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती असेल तर स्वतःवर कसे नियंत्रण ठेवाल, असा जर प्रश्न विचारला तर मी माझं काम शांतपणे करण्यावर लक्ष देईन आणि वैयक्तिक भावना कामाच्या आड येऊ देणार नाही. हे महत्त्वपूर्ण आपल्याला सांगता येईल. विभाग 4 मध्ये आपण पाहूया मानसिक आणि शारीरिक तयारी म्हणजे कठोर परिश्रमाची तयारी आणि शारीरिक क्षमतेच्या संदर्भाबद्दल प्रश्न. यामध्ये लक्षात ठेवा की कामाचा ताण सहन होईल का, म्हणजे दिवसभर उभं राहून किंवा धावपळ करून काम करावं लागेल, ते तुम्हाला जमेल का, असं ज्यावेळेस म्हटलं जातं त्यावेळेस माझी शारीरिक प्रकृती उत्तम आहे, मी कष्टाची कामासाठी तयार आहे, कष्टाने माणूस घडतो, असं माझं म्हणणं आहे. त्याच्यानंतर आहे बदली झाली तर काय कराल, म्हणजे जर तुमची दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाली तर तुमची तयारी आहे का, असं ज्यावेळेस विचारलं जातं. हो, ही सरकारी नोकरी आहे, शासनाच्या नियमानुसार मी कोणत्याही ठिकाणी सेवा देण्यास तयार आहे, हे आपल्याला उल्लेख करता येईल. तुमच्यातली कमतरता काय आहे, असं ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस लक्षात ठेवा की स्वतःच्या दोषाबद्दल विचारले असता तुम्ही काय सांगाल, म्हणजे तुम्हाला तुमच्यातला दोष सांगायचा की आपल्याबद्दल काय, तर त्या दोषाचं देखील पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर झालं पाहिजे. म्हणजे अशी कमतरता सांगा की जी कामावर परिणाम करणार नाही. मग त्याच्याबद्दल तुम्ही असं सांगू शकता की मी कामात इतका गुंतून जातो की मला वेळेचं भानच राहत नाही, म्हणजे मी इतका कामामध्ये गढून जातो. हे त्याच्यातून एक पॉझिटिव्ह उत्तर आपल्याला त्याच्यातून दिसतं. तुमची ताकद स्ट्रेंथ काय आहे, तर लक्षात ठेवा प्रामाणिकपणा आणि सचोटी आहे, कामाची चपळाई आणि वेग आहे, मिळून मिसळून वागण्याची माझी काय वृत्ती आहे, हे त्याच्यातून दिसतं. आता समजा जर तुमचे वरिष्ठ साहेब जागेवर नसतील आणि महत्त्वाची फाईल आली तर तुम्ही काय कराल, तर लक्षात ठेवा मी तात्काळ इतर संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधेन, फाईल सुरक्षित ठिकाणी काय करेल, जमा करेल, असा एक उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर फावल्या वेळेत तुम्ही काय कराल, तर लक्षात ठेवा कार्यालयात काम नसेल तेव्हा तुम्ही काय कराल, असा ज्यावेळेस प्रश्न विचारला जाईल तेव्हा मी कार्यालयाची स्वच्छता बघेन किंवा इतर सहकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करेन, वेळ वाया घालवणार नाही, असा एक उल्लेख करता येईल. आता तुमची निवड का करावी, म्हणजे इतर उमेदवारापेक्षा तुमची निवड का करावी, असा जर प्रश्न विचारला तर मी कष्टाळू, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय आहे, या पदासाठी आवश्यक असलेली शारीरिक आणि मानसिक क्षमतेची तयारी ही माझी आहे, असा एक उल्लेख करू शकताय. विभाग 5 न्यायालयीन माहिती आणि जागरूकतेच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा. सामान्य ज्ञान आणि संस्थेबद्दलची माहिती. यामध्ये लक्षात ठेवा की भारतीय संविधानाचे जनक हे कोणाला म्हटलं जातं, अर्थातच ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे काय
शिल्पकार म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासंदर्भाबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून तुम्हाला सध्याच्या मुख्य न्यायाधीशांचं नाव काय आहे, म्हणजे असं जर विचारलं गेलं तर समजा तुम्हाला जर आता सध्याला जे करंटचं आपण बघतोय तर मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे आहेत, ज्यांनी 5 सप्टेंबर 2025ला शपथ घेतली. हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. तर भारताचे 53वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत मदन शर्मा यांची नियुक्ती कधी आहे? 24 नोव्हेंबर 2025. सरन्यायाधीश आहेत. 9 फेब्रुवारी 2027ला ते निवृत्त होतील. म्हणजे ही अपडेट, ही माहिती ही तुम्हाला लक्षात असू द्या. म्हणजे उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली, मग समजा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली, पूर्वीचं औरंगाबाद आत्ताचं छत्रपती संभाजीनगर खंडपीठ हे कधी सुरू झालं, नागपूरचं खंडपीठ कधी सुरू झालं, पणजीचं खंडपीठ कधी सुरू झालं, त्याचबरोबर आता जे कोल्हापूरला बेंच सर्किट जे तयार झालं तर ते कधी सुरू झालं, त्या विशेषतः समजा छत्रपती संभाजीनगरचं जे विभाग आहे तर त्याच्या अंतर्गत किती जिल्हे येतात, नागपूरच्या अंतर्गत किती जिल्हे येतात, पणजीच्या अंतर्गत किती जिल्हे येतात, केंद्रशासित प्रदेश कोणत्या, मुंबई उच्च न्यायालयाशी केंद्रशासित प्रदेश कोणते जोडलेले आहेत, तर जसं की दीव, दमण, दादर, नगर हवेली हे जो भाग आहे तर या उच्च न्यायालयाशी जोडलेला आहे. म्हणून हेही भाग तुम्ही नीटपणाने लक्षात ठेवा. आणि अशी जी छोटी छोटी माहिती न्यायालयाशी संबंधित माहिती आहे जे आपल्याला प्रश्न विचारू शकतायत, तर ही माहिती आपण पूर्णतः अभ्यास करून म्हणजे इतरांच्या तुलनेमध्ये आपल्याला 10 मार्क कसे मिळतील तर हे महत्त्वाचं आपल्याला अभ्यास करून जाणं आहे. आता लक्षात ठेवा की न्यायालयाचं बोधवाक्य काय आहे, तर लक्षात ठेवा न्यायालयाच्या चिन्हाखाली काय लिहिलेलं आहे, तर यतो धर्मस्तो जया हे लिहिलंय. म्हणजे जिथे धर्म आहे तर तिथं विजय आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठं कुठं आहेत, तर लक्षात ठेवा मुंबई उच्च न्यायालयाची 3 खंडपीठं म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. एक आहे नागपूरचं उच्च न्यायालय, दुसरं आहे हे छत्रपती संभाजीनगरचं उच्च न्यायालय, आणि हे तिसरं आहे पणजी म्हणजे गोव्याचं उच्च न्यायालय. म्हणजे हे खंडपीठ म्हणून आपल्याला 3 उल्लेख करता येतील. आणि जे सर्किट बेंच हे आता अलीकडं कोल्हापूरला हे सुरू झालंय. आता लक्षात ठेवा की संविधानाचा दिवस कधी असतो, संविधान दिन कधी साजरा केला जातो, तर लक्षात ठेवा 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आता शिपाई पदाचा पगार किती असतो, तुम्हाला पगाराची किती अपेक्षा आहे असा जर प्रश्न विचारला मग तुम्ही काय सांगाल, तर लक्षात ठेवा की तुम्हाला किती पगाराची अपेक्षा आहे असं विचारल्यानंतर आपण शांतपणाने आणि संयमपणाने सांगायचं की शासनाच्या नियमानुसार जे वेतन निर्धारित केलं आहे त्यात मी समाधानी आहे. हे एक समर्पक उत्तर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. तुम्ही न्यायालयाबद्दल काय वाचलं आहे, तर लक्षात ठेवा की न्यायालयाची अधिकृत वेबसाईट तपासून अबाउट अस हा विभाग मी वाचलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही माहिती सांगता आणि तुम्ही तिथं त्या अबाउट अस मध्ये जाऊन ती पूर्ण माहिती न्यायालयाबद्दलची घ्या आणि तपासा. त्याबद्दल इतरांच्या तुलनेमध्ये जर आपल्याला सरस व्हायचं असेल आणि आपल्याला त्या पदामध्ये जर जायचं असेल तर आपल्याला इतरांपेक्षा थोडंफार आपण अधिक सरस असलं पाहिजे. त्यासाठी म्हणून तुम्ही अभ्यास करा. न्यायालयीन आणि ऐतिहासिक माहितीच्या संदर्भाबद्दल आपण चर्चा करूया. आता लक्षात ठेवा न्यायालयीन आणि ऐतिहासिक माहितीच्या आढावाच्या संदर्भाबद्दल आपण लक्षात ठेवा की मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली, तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही 14 ऑगस्ट 1862 रोजी झाली. हा तुम्ही मुद्दा लक्षात ठेवा. 14 ऑगस्ट 1862ला हे भारतातील सर्वात जुन्या उच्च न्यायालयापैकी एक आहे ज्याची स्थापना लेटर्स पॅरेंट्स अंतर्गत करण्यात आलेली आहे. ऐतिहासिक वारसाच्या संदर्भाबद्दल या उच्च न्यायालयाचं लक्षात ठेवा ही व्हिक्टोरियन गॉथिक शैलीमध्ये म्हणजे कोणत्या व्हिक्टोरियन गॉथिक शैलीमध्ये ही इमारत कधी बांधली, तर ही 1878 मध्ये बांधली. महाराणी व्हिक्टोरिया यांनी जारी केलेल्या संधीनुसार याची स्थापना ही झालेली आहे. 160 वर्षाहून अधिक काळ ही अखंड सेवा ही न्यायालय देतं. या न्यायालयात लक्षात ठेवा की महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी हे अधिकार क्षेत्र आहे. जसं मी तुम्हाला मगा म्हणालो ते कोणतं की दादर, नगर हवेली, दमण, दीव या केंद्रशासित प्रदेशांसाठी म्हणून आहे. महाराष्ट्र राज्यासाठी कोणत्या, महाराष्ट्र आणि गोवा, केंद्रशासित प्रदेश दादर, नगर हवेली, दीव आणि दमणच्या संदर्भात याच्यामध्ये ऐतिहासिक खटल्याचा एक साक्षीदार राहिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता एक महत्त्वाचं लक्षात ठेवा की स्थापनेची तारीख किती आहे,
14 ऑगस्ट 1862. मुख्यालय कधी आहे, कुठं आहे, तर मुंबईमध्ये फोर्ट परिसर. आणि वास्तुशास्त्रज्ञ कोण आहे, तर व्हिक्टोरियन गॉथिक म्हणून याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता लक्षात ठेवा की सध्याचे न्यायमूर्ती कोण आहेत, तर लक्षात ठेवा मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे न्यायमूर्ती हे श्री चंद्रशेखर आहेत. हे उच्च न्यायालयाचे प्रशासकीय आणि न्यायिक प्रमुख हे असतात. आता लक्षात ठेवा की न्यायमूर्तीचे अधिकार नेमके काय आहेत, हे प्रश्न जर तुम्हाला विचारला गेला तर त्यामध्ये लक्षात ठेवा महत्त्वाच्या खंडपीठाचं नेतृत्व करणं आणि त्याचं न्यायदान करणं हा महत्त्वाचा. दुसरं प्रशासन, न्यायालयाच्या कामकाजांचं काय करणं, नियमन करणं. दुसरं आहे इतर न्यायाधीशांच्या कामकाजांचं काय करायचंय, वाटप करणं किंवा नेमणूक करणं या अर्थानं. पात्रता आणि नियुक्तीच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं की भारताचं नागरिक असणं आवश्यक आहे, कमीत कमी 10 वर्ष न्यायिक पदावर किंवा उच्च न्यायालयात वकील म्हणून काय असला पाहिजे, अनुभव असला पाहिजे. भारताचे राष्ट्रपती हे त्यांची नियुक्ती करतात आणि राज्यपाल त्यांना त्या पदाची, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पदाची शपथ हे ते देतात. त्याच्यानंतर न्याय व्यवस्थेचा कणा नेमका काय आहे, त्यामध्ये लक्षात ठेवा की मुख्य न्यायमूर्ती हे केवळ न्यायाधीश नसून राज्याच्या कायदेशीर व्यवस्थेचे ते काय आहेत, मार्गदर्शक असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो प्रलंबित खटल्याचे निकाल हे लावले जातात. आता लक्षात ठेवा की उच्च न्यायालयाचं बोधवाक्य म्हणजे उच्च न्यायालयाचे मुख्य बोधवाक्य काय, यतो धर्मस्थो जय, म्हणजे जिथे धर्म आहे तिथे विजय आहे, म्हणजे यतो धर्मस्थो जय म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा धर्म म्हणजे काय, तर धर्म म्हणजे केवळ पूजा अर्चा नसून कर्तव्य आणि न्याय असा होतो. आणि जेव्हा आपण सत्याच्या आणि न्यायाच्या बाजून राहतो तेव्हा विजय हा काय असतो, निश्चित असतो. हे तुम्हाला माहीत असावं. बोधवाक्याचा उगम कुठून झालाय, तर हे बोधवाक्य महाभारतातून घेण्यात आलं. प्रत्येक निकालाचा हाच आधार असतो. हेच वाक्य नैतिक जबाबदारीची काय करतं, जाणीव करून देतं. हे एक उल्लेख आपल्याला करता येईल. आता लक्षात ठेवा व्यवहारातील उपयोग काय याचा, तर आपण जेव्हा न्यायालयात 2 पक्षांमध्ये वाद होतो तेव्हा न्यायाधीश पुराव्याच्या आधारावर म्हणजे धर्माचीच अर्थात सत्याची बाजू शोधतात आणि हे बोधवाक्य न्यायाधीशांना निपक्षपाती राहण्याची एक प्रकारे काय करतं, प्रेरणा देतं. आता सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की न्यायालयाच्या इमारतीवर म्हणजे हे जो भाग आहे किंवा या भागांवर जर बघितलं गेलं तर न्यायालयाच्या इमारतीवर कोणती मूर्ती आहे, तर लक्षात ठेवा न्याय आणि दयेची मूर्ती जस्टिस अँड मेरी म्हणजे इमारतीच्या पश्चिमेकडील टोकावर या भव्य मूर्ती ह्या उच्च न्यायालयाच्या स्थित आहेत. म्हणजे या टोकावर आणि या टोकांवर आपल्याला मूर्त्या म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा हातामध्ये तराजू आहे, हे समतेचं प्रतीक आहे. डोळ्यावर पट्टी आहे, हे निपक्षपातीपणाचं प्रतीक आहे. आणि समोर कोण आहे, हे न घाबरता न्याय करणं. हातात तलवार म्हणजे न्याय अंमलात आणण्याची शक्ती आहे, हे त्याच्यातून ध्वनित होतं. हे एक वेगळेपण आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर आहे दयेचं प्रतीक म्हणजे केवळ कठोर कायदा असून चालत नाही, तर त्यात माणुसकीची आणि दया देखील हवी. दया ही मूर्तीत असं दर्शवते की परिस्थितीचा आणि मानवी मूल्याचा विचार करणं हे आवश्यक आहे, हे त्यातून ध्वनित होतं. वास्तुकलेचा एक प्रकारे अजोड असा नमुना म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाची इमारत ही युनेस्कोचं म्हणजे जागतिक वारसा स्थळाचा भाग आहे. इथलं जे कोरीव काम आणि मूर्ती ऐतिहासिक काळातील एक प्रकारची काय समृद्धता ही दर्शवते. त्याच्याबरोबरच उच्च न्यायालयाची जी खंडपीठं आहेत, जसं की आपण बघितलं गेलं की मुंबई उच्च न्यायालयाची 3 खंडपीठं आहेत. एक आहे नागपूर, दुसरं आहे छत्रपती संभाजीनगर आणि तिसरं आहे पणजी. केंद्रशासित प्रदेशांमध्ये जर बघितलं गेलं तर दादर, नगर हवेली, दीव आणि दमन म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता नागपूर खंडपीठ जी आहे, तर नागपूर खंडपीठाबद्दल माहिती लक्षात ठेवा की विदर्भ क्षेत्रातील जनतेला न्याय मिळवण्यासाठी हे 1960 मध्ये याची कायमस्वरूपी स्थापना करण्यात आली. हे ऐतिहासिक उच्च न्यायालयाच्या इमारतीमध्ये स्थित आहे. म्हणून एक लक्षात ठेवा स्थापना कधीची आहे, 1960 ची आहे. छत्रपती संभाजीनगर खंडपीठ जे मराठवाडा विभागासाठी हे खंडपीठ म्हणून ओळखलं जातं. तर हे 1881 पासून हे कधी काय कार्यरत आहे आणि विशेषतः मराठवाड्यातील लोकांना मुंबईला जाण्याची आता गरज उरली नाही. तर हे एक वेगळे पण आपल्याला छत्रपती संभाजीनगर किंवा याला औरंगाबाद खंडपीठ म्हणून आपल्याला पूर्वी औरंगाबाद म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल.
त्याच्यामध्ये आहे पणजी खंडपीठ. तर ते गोवा राज्यासाठी हे स्वतंत्र खंडपीठ आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र गोव्यापर्यंत विस्तारले हे त्याच्यातून सिद्ध होतं. आता या संदर्भाबद्दल स्थानिक भौगोलिक ज्ञान म्हणजे तुम्ही छत्रपती संभाजीनगरमधून फॉर्म भरत असाल किंवा तुम्ही नागपूरमधून फॉर्म भरलाय किंवा इकडं मुंबईमधून फॉर्म भरलाय तर तिथल्या भागाची तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे इथं समजा छत्रपती संभाजीनगरबद्दल जर बघितलं की मराठवाड्याचा भाग येतो, याच्यामध्ये किती जिल्हे येतात, त्याच्यानंतर इथली प्रेक्षणीय स्थळं कोणकोणती आहेत, वेरूळ आहे, अजिंठा आहे, त्याच्यानंतर इथली धार्मिक स्थळांच्या संदर्भाबद्दल तुम्ही माहिती सांगू शकताय. किंवा इथं जर बघितलं की बीबी का मकबरा असेल किंवा इकडं पानचक्की असेल, याच्याबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. किंवा तुम्ही अगोदर त्याचं रिव्हिजन व्यवस्थित माहिती घेऊन तुम्ही तयारीला म्हणजे मुलाखतीला तयार व्हा. त्यामधून लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचं काय प्रवेशद्वार आहे. त्यामुळं रस्ते, धोरणात्मक मार्ग आणि खंडपीठाचा परिसर हे माहीत असणं हे विद्यार्थ्यांना गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं आहे की आत्मविश्वास म्हणजे शांतपणे विनम्रपणे दिलेली अचूक उत्तरं. आवाजात तुमच्या कसा असला पाहिजे, नम्रता आणि डोळ्यामध्ये तुमच्या आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. आपल्या बोलण्यांमध्ये उद्धटपणा असू नये म्हणजे हा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपण जात असताना पेहराव हा व्यवस्थित असला पाहिजे. उत्तरं ही आदरपूर्वक दिली पाहिजे. बसताना ताठ अशा पद्धतीने त्या खुर्चीवर व्यवस्थित बसावं. आपल्या बोलण्यामध्ये कुठेही अहंकार असता कामा नये. आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर खरोखर येत नसेल तर प्रामाणिकपणे सांगा की मला ते उत्तर माहीत नाही असं करून सांगू. कारण प्रत्येकाला सर्वच उत्तर येतील असं नसतं. त्यामुळं तुम्ही सभ्यपणाने, शांतपणाने, नम्रपणाने उत्तरं द्या. तुम्हाला मुलाखतीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचीच निवड हो हेही शुभेच्छा. आपण इथं थांबूया. थँक्यू.